नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळीची सुट्टी असल्यामुळे गावी आलेली आणि गावी मोतीचूर लाडू बनवायचं ठरवलेलं। त्यासाठी आचारी पद्धतीने म्हणजेच हलवाई स्टाईल म्हणू शकता हे लाडू मी बनवलेले नाहीत, आमच्या घरी आचारी लोकांच्याकडून बनवून घेतलेत। त्यांनी कसे बनवले तो व्हिडिओ म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावा। मिठाई बनवणारी लोक घरी बोलवून आम्ही हे लाडू बनवून घेतलेले आहेत। जास्त प्रमाणात बनवायचं म्हटलं की घरी बनवणं ते शक्य होत नाही। बुंदी पाडण्याचा झारा नसेल तर बारीक मोतीचूर बुंदी आपल्याला पाडता येत नाही। तुम्ही ते पाहू शकता, अगदी मोतीचूर अशी बुंदी पडलेली आहे, बारीक अशी बुंदी पडलेली आहे आणि भरपूर असे लाडू बनवलेले आहेत। साधारणतः 3 किलो बेसनचे तर हे लाडू आहेत। हे लाडू आपल्याला घरच्या डाळीच्या पिठापासून बनवायचे आहेत। त्यासाठी 3 किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे। डाळ दळून घेत असताना थोडीशी जाडसर दळून घ्यायची आहे, तरच बुंदी चांगली पडते। गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। वजनी प्रमाणात 3 किलो डाळीचं पीठ आहे आणि आता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये किंचितसं मीठ घातलेलं आहे। पाणी हे असं हाताने ढवळायचं आहे, गोल असं फिरवत राहिलं आणि नंतर त्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं तर पिठाच्या गाठी होत नाहीत, म्हणून अशा पद्धतीने गोल फिरवून घेतात। त्यामध्ये थोडं थोडंसं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच एकदम पीठ मिक्स करून घेत नाही, थोडं थोडं मिक्स करून अशा पद्धतीने एका साईडलाच फिरवून घेतात, म्हणजे पिठाच्या गाठी राहत नाहीत। पीठ जास्त सैलसरी भिजवत नाहीत आणि जास्त घट्टसरी असं भिजवत नाहीत। हे मिठाई बनवणारे दादा आलेले, त्यांनी जवळजवळ आज 10 ते 15 किलो बेसनचे लाडू बनवलेले आहेत। दिवाळीचा फराळ बनवत असताना लाडू किंवा करंजी हे सगळे मिळून बनवतात, त्यामुळे बनवणं पण सोपं जातं, मदतीला पण प्रत्येकजण असतं, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही। असं प्रत्येकाचे लाडू आज बनवून घेतलेले। जास्त प्रमाणात बनवायचं म्हटलं की तेल भरपूर त्यामध्ये घालतात। साधारणतः 4 लिटर तेल त्यांनी कढईमध्ये घातलेलं आहे। त्यांची भांडी मोठी असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात त्यांनी बनवतात। जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं म्हटलं की तेलाचा पण भरपूर वापर करतात। 4 लिटर तेल त्यांनी या कढईमध्ये ओतलेलं आहे। पीठ पण भिजत ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनटं ते पीठ भिजू दिलेलं आहे आणि नंतर त्याची बुंदी पाडायची आहे। तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि बारीक छिद्राचा जो झारा असतो तो मोतीचूर लाडूसाठी वापरतात, त्यामुळे बुंदी पाडत असताना ती बारीक बुंदी पडते आणि अशा पद्धतीने ते बुंदी पाडून घेत होते। कढईच्या साईडला लोखंडी स्टँड होतो, त्यावरती झारा ते आपटत होते आणि खाली बुंदी अशा पद्धतीने पाडत होते। बुंदी पाडून झाल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने अशी हलवून घेत होते। बुंदीचा जो फेस आहे साईडला तो कमी झाला की बुंदी चांगली तळली गेली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आम्ही घरी लाडू बनवतो, कमी प्रमाणात असलं की आम्ही घरी बनवतो, परंतु बुंदी अशी मोतीचूर लाडवाची पडत नाही, कारण झारा मोठा, घरच्या झाऱ्यानं पाडलेली बुंदी थोडीशी मोठीच असते। त्यांच्याकडे हा झारा असतो, त्यामुळे लहान बुंदी त्यांना हवी तशी पाडता येते। अशा पद्धतीने बुंदी त्यांनी एका भांड्यामध्ये काढलेली आहे। 3 किलो पिठाची बुंदी बनवून झाली की एका साईडला पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे। बुंदी अगदी बारीक पडलेली आहे। मोतीचूर लाडवासाठी बुंदी जी वापरतात ती अशी बारीक असते। दिवाळी म्हटलं की लाडू, आणि लाडू काहींना मोतीचूर बुंदीचे आवडतात आणि काहींना मोठी बुंदी पाडून लाडू काहीजण बनवतात। पाक बनवण्यासाठी पातेलं ठेवलं, त्यामध्ये साधारणतः 2 लिटर पाणी घातलेलं आहे आणि आता याचा पाक ते बनवून घेत होते। त्यांना सवय असते, ते नेहमी बनवतात, त्यामुळे कोणतंही पाण्याचं प्रमाण आहे ते मापून घेत नव्हते, परंतु मी कॅमेरा पकडलेला, त्यामुळे मला पाण्याचं प्रमाण त्यांनी किती घातलं हे माहीत होतं, म्हणून तुम्हाला मी सांगितलं। त्यामध्ये वजनी प्रमाणात त्यांनी 3 किलो पिठासाठी 3 किलो साखर घातलेली आहे। माझा अंदाज म्हटलं पाण्याचा तर साखर बुडेपर्यंत त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साखर विरघळेपर्यंत त्यांनी एका साईडला छान असं फिरवून घेऊन साखर विरघळून घेतलेली आहे। मोठ्या गॅसवर बनवल्यामुळे बुंदी पण पटकन पाडून झाली आणि आता पाक पण बनवण्यासाठी ठेवलाय, तो पण बनवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही। साखर विरघळलेली आहे। आता उकळी आल्यानंतर पाक होईपर्यंत थांबायचं आहे आणि सर्व बुंदी त्यांची पाडून झालेली आहे। 3 किलो बेसनची ही एवढी बुंदी तयार आहे।
आता ते पाक चेक करत होते. उकळी आल्यापासून साधारणतः 3 ते 4 मिनटं त्यांना पाक होण्यासाठी लागलेला. मी तुम्हाला पाक दाखवण्याचा प्रयत्न करते. उलथण्यावरती मिश्रण घेऊन अशा पद्धतीने त्यांनी एक तारी पाक बनवलेला आहे. मिश्रण थोडंसं थंड झालं की उलथण्याचा शेवटच्या वेळी ज्यावेळी ड्रॉप पडतात त्यावेळी तार झाली की पाक झालेला आहे. पाक झाल्यानंतर त्यांनी गॅस बंद केलेला आहे. आता त्यामध्ये बुंदी मिक्स करून घेत होते. इतक्या पटपट सगळ्या गोष्टी करत होते. आम्ही कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की एवढा वेळ लागतो, पण एवढा पटकन अगदी सहजरित्या त्यांनी बुंदीचे लाडू आम्हाला त्याचा पाक बनवून दिलेला. दिवाळीचा सण म्हटलं की आनंदाचा, उत्साहाचा, घरोघरी मिठाई बनवली जाते. त्यातीलच लाडू हा बनवला जाणारा मोतीचूर लाडू असो किंवा बुंदीचे लाडू असो, सगळे मिळून आम्ही एक दिवसाचा ठरवतो आणि बुंदीचे लाडू बनवतो. पाकामध्ये बुंदी मिक्स केली आणि झाकण ठेवून आम्हाला अर्धा ते 1 तास थांबा म्हणून सांगितलेलं. जोपर्यंत बुंदी पाकामध्ये छान अशी मुरली जात नाही तोपर्यंत लाडू वळण्यासाठी आम्ही घेतले नव्हते. त्यांनी आम्हाला एकत्र छान असं मिक्स करून दिलं आणि नंतर थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर आम्ही त्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत. अर्ध्या तासानंतर झाकण उघडून मी पाहिलेलं आहे. अजून लाडू वळण्यासाठी ओलसर होते म्हणून पुन्हा झाकण ठेवून आणखी अर्ध्या तासासाठी आम्ही थांबलेलो होतो. मिश्रण थोडंसं कोरडं होण्यासाठी 1 तास लागलेला आणि 1 तासानंतर आम्ही त्याचे लाडू बांधून घेतलेले आहेत. पातेल्यामधील मिश्रण थंड होऊ नये म्हणून थोडं थोडं काढून एका भांड्यामध्ये घेत होते आणि सगळे मिळून लाडू बांधत होते. गावी आलं की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल, सगळे मिळून दिवाळीचे करंजी आणि लाडू एकत्र मिळून करतात. अशा पद्धतीने ते लाडू छान असे वळत होते आणि सगळ्यांचे एकसारखे असे लाडू लहान मोठे होत नव्हते, एकसारखे वळले जात होते. मी कॅमेरा पकडायचं काम मी करत होते. लाडू अगदी सुंदर असे दिसत होते. हलवाई पद्धतीने केलेले म्हणा, आमच्याकडे आचारी म्हणतात, आचारी पद्धतीने केलेले हे लाडू आणि त्या लोकांनी जे करून दिलेले लाडू अगदी छान असे झालेले, मौसूद झालेले. कोणतेही वजनाचं माप नाही, वाटीचं माप नाही. अंदाज त्यांचा कसा त्यांना माहीत किंवा नेहमी ते बनवतात त्यामुळे अचूक अंदाज त्यांचा असतो. सर्व लाडू बनवून घेतलेले आणि लाडू भरपूर झालेले. थोडेसे ओलसर वाटत होते परंतु नंतर सुकल्यानंतर ते छान असे कोरडे झालेले. आपल्या चॅनलवरती खूप सारे फराळाचे पदार्थाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, परंतु बुंदीचे लाडू मी घरचा झारा वापरून बुंदीचे लाडू बनवलेले. त्याची बुंदी अशी लहान पडली नव्हती, मोठी बुंदी पडलेली. आता खरीच आमच्या घरची दिवाळी सुरू झाली, म्हणजे दिवाळीचे फराळ आम्ही बनवायला सुरुवात केलेली. एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येईल. हा पदार्थ मी बनवलेला नाही, आचारी पद्धतीने बनवलेला. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी फक्त कॅमेरा पकडायचं काम केलेलं आणि हे भरपूर असे लाडू झालेले. 3 किलो बेसनचे म्हटलं की खूप लाडू होतात. सगळे मदतीला होते त्यामुळे लाडू पटकन बांधून पण झाले आणि कधी लाडू बनवून झाले हे समजलंही नाही. लाडू खूप छान असे झालेले आहेत. तुम्हाला हे मोतीचूर बुंदीचे लाडू कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. लाडू बनवत असताना वेलची पूड घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स पण घातलेले आहेत. तुमचा दिवाळीचा फराळ बनवून झाला का तेही मला कमेंट करून सांगा. मुलांना दिवाळीची सुट्टी सुरू झाली म्हणून आम्ही गावी आलेलो आहे आणि दिवाळी फराळातला पदार्थ म्हटलं की लाडूपासून सुरुवात झालेली आहे. करू आता 2 दिवसात राहिलेले पण फराळाचे पदार्थ बनवून घेऊ. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.